दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करण्याचा सण म्हणजे नवरात्रीला सुरुवात झाली आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत भक्त देवी भगवतीची पूजा करून व्रत आणि जागरण करून माता भगवतीचा आशीर्वाद घेतात. नवरात्री आणि पूजा मंडपाचे वैभव संपूर्ण भारतात, विशेषतः उत्तर भारतात पाहण्यासारखे आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यासोबतच या 9 दिवस नवग्रहांची पूजा केल्यास नकारात्मक प्रभाव शांत राहतो आणि रोग आणि दुःखापासून मुक्ती मिळते. नवरात्री हा शब्द 9 क्रमांकापासून बनलेला आहे, ज्याचा गूढ अर्थ आहे. असे मानले जाते की ही संख्या अखंड आहे आणि ज्याचे ब्रह्मस्वरूप कधीही विभाजित केले जाऊ शकत नाही. विविध मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा अर्चना केली जाते. चला तुम्हाला या 9 रूपांची कथा सांगून आणि 9 रूपे कोणती आहेत ती सांगूया. प्रथम आई शैलपुत्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. पर्वतराज हिमालयाच्या घरी देवीचा जन्म कन्या म्हणून झाला आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. निसर्गाचे प्रतीक असलेली आई शैलपुत्री जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाचे सर्वोच्च शिखर प्रदान करते. शैलपुत्रीने उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल धारण केले आहे आणि तिचे वाहन ऋषभ आहे. मातेच्या या रूपाला लाल आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तू आवडत असल्याने या दिवशी लाल आणि पांढरी फुले आणि सिंदूर अर्पण करा आणि दुधाची मिठाई अर्पण करा. माता शैलपुत्रीच्या उपासनेने घरातील सर्व सदस्यांचे आजार दूर होतात आणि घरातील दारिद्र्य दूर होते आणि समृद्धी येते. तिच्या उपासनेचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु प्रकृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.